आ आ पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्द ज्ञान वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्द ज्ञान देह हे कारणी लावावे नावडे आळस आवडे सर्व काळ हो रामदास म्हणे लाज तुझी तुझ रामदास म्हणे लाज तुझी तुझ कोण पुसे मग अनाथासी कोण पुसे मग अनाथासी पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे मन हे चंचल न राहे निश्चळ निरूपणी फळ स्थिरावेना मन हे चंचल न राहे निश्चल निरूपणी फळ स्थिरावेना सांडुनिया ध्यान विषय चिंतन तरी कसे मन आवरेना हो रामदास म्हणे कथा निरूपणे रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी मनाची लक्षणे जैसी तैसी पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे भक्तीची आवडी नाही निरंतर भक्तीची आवडी नाही निरंतर कोरडे अंतर भावावीण माझे मी तू पण गेले नाही देवा माझे मी तू पण गेले
नाही देवा, काय करू ठेवा संचिताचा. हो रामदास म्हणे पतिताचे उणे, रामदास म्हणे पतिताचे उणे, पतित पावने सांभाळावे, पतित पावने सांभाळावे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे. हरिओम. सगळ्यांना नमस्कार. स्वामीजी आलेले आहेत, तर मी आता स्वामीजींना विनंती करतो की त्यांना मी आधी स्पॉटलाइट वर ठेवतो. तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे हे की आज स्वामी योगात्मानंदजी आपल्याला दास नवमीसाठी विशेष मार्गदर्शनासाठी लाभले आहेत. स्वामीजी आजच प्रवासाहून आले आणि खरोखर स्वामीजी धन्यवाद तुम्हाला. स्वामीजी रोड आयलंडच्या रामकृष्ण मिशन मध्ये तिथले निवासी आचार्य आहेत. स्वामीजींची महती ही तिथे गेल्यावरच कळेल. आता मी त्यांच्याशी बोलत होतो, म्हणले मला ना इतके दिवस जागृत देवस्थान म्हणजे काय माहित नसायचं, पण आता ते कनेक्ट झालं की ज्यांना कोणाला रामकृष्ण परमहंसांशी प्रेम पाहायचं असेल ना, तर रोड आयलंडच्या सेंटरला गेलं की त्यांना सगळ्यांना माहेरी गेल्यासारखं वाटते. आता पुरुषांना माहेर तर नसतं, पण एवढी स्वामीजींची ऋषितुल्य स्वामीजींची एवढी आपल्याला आता एवढी ओळख पुरे, कारण की त्यांचा वेळ जास्ती आपल्या बातचीत व्हावी हे हेतू आहे आजचा. स्वामीजी पुन्हा एकदा मी तुमचा नमस्कार करतो आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, मुनी वाल्मिका सारिखा मान ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझे जवळचे स्नेही आणि एक श्रेष्ठ साधक श्री अरविंद भागवत यांनी मला भरीस घातलं, आणि म्हणून आता तुम्हाला हे सगळं माझ्याकडनं ऐकावं लागणार आहे. मित्र हो, माझी तशी काही पात्रता नाही, ह्या विषयावरती काही माझं फारसं अध्ययन नाही. मनाचे श्लोक आणि करुणाष्टक वगैरे काही काही माझं वाचन थोडं बहुत झालेलं आहे, परंतु दासबोधावरती एखादं काही व्याख्यान द्यावं किंवा समर्थांच्या बद्दल काही विशेष सांगावं अशी माझी मुळीच योग्यता नाही. परंतु आता काय असतं माहिती आहे ना, की आपलं कुणावरती प्रेम असलं फार की मग त्याच्यात नसलेले गुण सुद्धा आपल्याला दिसू लागतात.
जसं आई बाप त्यांच्या मुलाच्या ठायी कितीतरी गोष्टी बघतात, पण त्यातल्या त्या काही आता वास्तविक तिथे असतात असं नाही. त्या प्रेमामुळे तिथे त्या जाणवत असतात त्या आई वडिलांना. तर तसंच आता काय की ह्या अरविंद भागवतांचा माझ्याविषयी तसा एक स्नेहाळ दृष्टिकोन असल्यामुळे त्याने उगाचच मला काही क्षमता नसताना इथे ढकललेलं आहे. जसं एखाद्याला पाण्यात ढकलून देतात पोहता येवो न येवो, पण मग आता पाण्यात पडल्यावर आता हातपाय हलवायला सुरू करतो आणि थोडं पोहायलाही लागतो. तर तशी काहीतरी माझी अवस्था आहे मित्रहो. थोडं जरा समजून घ्यावं. त्यांनी माझ्याकडे जे 2 प्रश्न पाठवलेले आहेत, की त्यांची उत्तरं तशी मी ओघात सांगणारच आहे. अ, तर आपण बघू, की हा ग्रंथ जो आहे दासबोध ज्याचं आपण अध्ययन करीत आहात. मी काही अ, असं जिथे आपलं अध्ययन आत्तापर्यंत झालेलं आहे तिथून पुढे सुरू करू, अशा प्रकारचं काही मी विवरण करत नाही आहे इथे. अ, जे काही काही मुद्दे मला सहज सुचलेले इथे आपल्या समोर मांडत आहे. माझं दासबोधाचं थोडं अध्ययन किंबहुना असं म्हणू की समर्थ वाङ्मयाचं अध्ययन जे काही थोडं बहुत केलेलं आहे, अगदी थोडं बहुत म्हणजे बहुत हा शब्द काढून टाका. जे काही थोडं केलेलं आहे ते त्याला मुख्य कारणीभूत आहेत एक समर्थ वाङ्मयाचे अतिशय गाढे अभ्यासक आणि नावाजलेले प्रवचनकार आणि मुख्य म्हणजे एक अतिशय प्रामाणिक कळकळीचे साधक श्री सुनील चिंचोळकरजी. तर त्यांच्याशी माझी पुष्कळदा भेट व्हायची आणि अ, ते मला त्या समर्थ वाङ्मयांच्या बद्दल त्यांची पुष्कळशी प्रवचनं देखील मी ऐकली आहेत आणि त्यांनी मला काही एक त्यांची पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत. त्यातलं एक पुस्तक आहे आपल्यापैकी पुष्कळांनी बघितलंच असेल, की अ, हे दैनंदिन जीवनात दासबोध. एक सुरेख पुस्तक आहे. दैनंदिन जीवनात दासबोध. आता वास्तविक समर्थांचं सगळं वाङ्मय हे दैनंदिन जीवनात आचरण्यासाठी म्हणूनच आहे बघा. त्याच्यात उगाचच काहीतरी केवळ तार्किक काथ्याकोट, निष्कारणच काहीतरी केवळ थिओरॉटिकल गोष्टी सांगणं हा भाग तिथे अजिबात नाही. सगळं कसं पूर्णपणे व्यावहारिक स्तरावर आहे. आता इथे व्यावहारिक शब्दाचा अर्थ आपण थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. व्यावहारिक म्हणजे काय? की जे आपलं इप्सित साध्य किंवा ध्येय आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात अनुभव येणं ह्याचं नाव आहे व्यावहारिकता. हम्म पुष्कळदा हा अर्थ लक्षात आपण घेत नाही. व्यावहारिकता याचा एकच अर्थ खूप लोकांना समजतो की जास्त पैसे कसे मिळवता येतील, जास्त इंद्रियांचे सुखोपभोग, जास्ती मान मरातब नाव लौकिक इत्यादी कसं मिळवता येईल, त्याच्याकडे लक्ष असतं आणि तेच त्यांच्यासाठी व्यावहारिक असतं. तथापि आपण बघूया, आता हे काय सगळ्यांचाच अनुभव आहे की ह्या गोष्टीने कधीच कोणाची तृप्ती होत नाही. हम्म आपल्यापैकी सगळ्यांनीच तेवढं आयुष्य नक्कीच जगलेलो आहोत आपण, की ही गोष्ट आपल्याला जरा लक्ष दिलं की सहज समजून येते की ह्या गोष्टीने कुणाचीही कधीही तृप्ती होत नाही. तरीही आपल्याला असं वाटतं की आपण
व्यावहारिक म्हणजे काय? व्यावहारिक आणि पारमार्थिक असा एक अतिशय चुकीचा भेद आपण करीत असतो. परमार्थच ही व्यावहारिक गोष्ट आहे. व्यावहारिक गोष्ट आहे, प्रॅक्टिकल गोष्ट आहे. एरवी जे आपण सगळं करतो ते इम्प्रॅक्टिकल, अव्यवहार्य असतं बघा. आता हे लक्षात यायला आपल्याला उशीर लागतो. लवकर लक्षात आलं तर तितकंच लवकर आपण ह्या योग्य अशा मार्गाकडे वळतो. अ, हा एक चुकीचा रूढ समज झालेला आहे की व्यवहार वेगळी गोष्ट आहे, परमार्थ वेगळी गोष्ट आहे. मित्र हो, असं नाही. अ, जे खरोखर परमार्थाच्या मार्गावर असतात तेच खरोखर व्यवहारी असतात. मला सांगा बरं, एक दृष्टांत मला फार आवडतो की का हो, क्षितिज धरण्याचा प्रयत्न करणं हे व्यावहारिकपणाचं लक्षण आहे की एखादी गोष्ट जी आपल्याला समोर दिसते, जी आहे, ती पकडण्याचा प्रयत्न करणं यातलं व्यवहार्य काय आहे? क्षितिज धरायला जाणं हे काय व्यावहारिकपणाचं लक्षण आहे का हो? या जगात सुख प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे क्षितिजाला धरण्याची इच्छा आहे मित्र हो. आपल्यापैकी सगळ्यांनीच काही कमी प्रयत्न केले त्याच्यासाठी असं नव्हे. पदरात काय पडलं? अपेक्षा भंग. रोज ऐकतो याच्यावरती. आज दुपारी 2 हा, झूम मीटिंग केल्या. तर म्हणून हे असं असतं की आपण करत राहतो, मिळेल केव्हा तरी सुख. हे एवढं झालं की मिळेल. वाटतं की थोडं आता काही हे दिवस जरा कष्टाचे आहेत, हे जाऊ द्या. अगदी शाळकरी विद्यार्थ्यालाही वाटत असतं की एकदा हे हायस्कूल वगैरे झालं की मग कसा आनंदाचा काळ येईल बघा. आत्ता म्हणजे काय, हे सगळं अभ्यास बिभ्यास फार करावा लागतो आणि काही पण आता ते शाळेच्या परीक्षा झाल्या, पुढे कॉलेजाच्या परीक्षा झाल्या, वाटत असतं की नाही आता एक चांगली नोकरी मिळाली की मग सुखच सुख आहे बघा. काय होतं, नाही काही ते लाभत नाही. क्षितिज जसं पुढे पुढे सरकत जातं ना, अगदी तसंच हे आहे. आता ह्याला व्यवहार्य म्हणायचं का? थोडा वेळ प्रयत्न करून लगेच लक्षात यायला पाहिजे ना की ह्या प्रकारे आपल्याला जीवनात काही आनंद वगैरे मिळणार नाही. नुसतं अपेक्षाभंगच होईल, दुःखच पदरात पडणार असतं. पण जे खरोखर आहे, अगदी आपल्या जवळ आहे, आपल्याला ज्याची अगदी खात्री असते, ते मिळवण्याचा प्रयत्न करणं हे व्यावहारिक आहे. आणि अशी कुठली गोष्ट आहे? आपला मी. आपण खरोखर कोण आहोत? आपण नक्की मी आहे ह्याच्याबद्दल कोणालाही कधीही शंका येत नसते. आणि म्हणून ह्या असलेल्या खरोखर निश्चित ज्याचं अस्तित्व आहे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हे व्यावहारिकतेचं लक्षण आहे मित्र हो. समर्थ हे व्यावहारिक आहेत. आणि म्हणून त्यांनी जी अनेक प्रकारची ग्रंथ रचना केलेली आहे मित्र हो, तर त्यातला हा सगळ्यात विस्तृत असा ग्रंथ आहे दासबोध. आणि ह्या दासबोधाची रचना कुणासाठी केलेली आहे? वेदांतात सांगितलं जातं की अनुबंध चतुष्टय म्हणजे चार संबंध असतात
एखाद्या ग्रंथाच्या बद्दलचे. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे की हे कुणासाठी हा ग्रंथ आहे? हम्म. हा ग्रंथ कुणासाठी आहे? त्याचा अधिकारी कोण आहे? त्याच्यानंतर त्यातली विषय वस्तू काय आहे? आणि मग त्या विषय वस्तूचा आणि ह्या ग्रंथातल्या गोष्टींचा काय संबंध आहे? आणि सरतेशेवटी ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? तर समर्थ सुरुवातीला सांगतात, ते म्हणतात पहा की हीच गोष्ट, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आणि मग मी काही अगदी प्रत्येक ओळ आता वाचणार नाहीये मित्र हो, आपल्याजवळ तेवढा वेळ नाहीये. आणि मला काय जरा लांबलचक प्रवचन द्यायची सवय झालेली आहे, तर ती जरा आवर्ती घेतली पाहिजे. अ, ते सांगतात, समर्थ सांगतात इथे की हे कुणासाठी आहे? की जयास जोडला परमार्थ, तेणे पहावा हा ग्रंथ. त्यांनाच फक्त हा ग्रंथ उपयुक्त आहे. ज्यांना परमार्थ म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असा अर्थ, त्याला म्हणायचा परम अर्थ, परमार्थ. तर ज्यांना जीवनातला सगळ्यात श्रेष्ठ असा अर्थ हवा आहे, त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. तेणे पहावा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ, निश्चये बाणे. हे त्याचं फलित आहे की ह्या ग्रंथाचा अर्थ बघता बघता आपल्यामध्ये परमार्थ उदित होईल. हे या ग्रंथाचं प्रयोजन आणि सामर्थ्य आणि संबंध आहे मित्र हो. की एरवी त्यांना काहीही कळणार नाही. व्यवसायी जो मरीण, त्यासे न कळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण, अतिशयेसे. की त्या दृष्टीने हा ग्रंथ बघितला पाहिजे. इथे काही व्याकरण दृष्ट्या ही भाषा शुद्ध आहे की अशुद्ध आहे, याच्याविषयी चर्चा करण्याची गरज नाही. हम्म. इतर काही जे ग्रंथाचे गुणदोष वगैरे असतात, त्याचीही इथे चर्चा करण्याची गरज नाही. हे जास्ती मोठं झालेलं आहे का प्रकरण, त्याला आणखीन कुठे कुठे कमी करता येईल, वगैरे वगैरे, ह्या गोष्टींची चर्चा इथे अपेक्षित नाही. कारण समर्थ सांगतात की हा ग्रंथ कसा आहे की ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. संवाद आहे हा. आता एका विशिष्ट प्रयोजनासाठी हा संवाद सुरू झालेला आहे. आणि संवाद सुरू असताना शिष्याच्या मनात ज्या काही शंका येतात, जे काही प्रश्न उपस्थित होतात, ते प्रश्न गुरूंना न सांगताच समजतात. ते काही वेगळे सांगावे लागतात असं नाही, ते गुरूंच्या लक्षात येतात. आणि म्हणून त्या प्रश्नांच्या उत्तरी समर्थांनी बरंच नाना विषयांचं मार्गदर्शन केलेलं आहे की शिष्याचा हा जो भ्रम आहे तो कशा प्रकारे, कशाने दूर होईल. आणि म्हणून आपण बघूया की ही एक पहिला जो प्रश्न होता की मोक्ष प्राप्ती कशी होते बरं. मोक्ष प्राप्ती किंवा देवदर्शन कसे होते. पद्धत विचारलेली आहे. म्हणजे अर्थातच आपण गृहीत धरतो की त्यांना मोक्ष, हे यांचं नाव पण दिलेलं आहे, प्रभाकर काका तांबोळी. तर त्यांना निश्चितच मोक्ष हवा आहे, देवदर्शन हवं आहे.
म्हणून हा प्रश्न तर जर तसं नसेल तर अर्थातच या प्रश्नाला काही अर्थच उरत नाही, त्याचं उत्तरही काही कुणाला कळू शकणार नाही. पण परमेश्वराचं दर्शन हवं आहे आणि त्याचंच नाव आहे मोक्ष. या दोन काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत. हम्म. परमेश्वर म्हणजे जे सत्य आहे, जे आणि जे मोक्ष म्हणजे काय? मुक्ती. म्हणजे बंधन कशामुळे आहे? जे असत्याला सत्य समजणं म्हणजे बंधन झालं. जे सगळं निघून जातं त्यालाच कवटाळून बसणं, त्याचं नाव बंधन. आणि म्हणून त्याच्याऐवजी जर आपण सत्य बघितलं तर मग तीच मुक्ती. आता या मुक्तीसाठी काय प्रयास करायला पाहिजे? एक या प्रश्नाच्या पुढे एक पोट प्रश्न दिलेला आहे की आणि ते उत्तर आहे, समजा तो प्रश्न म्हणून जरी दिलेला आहे तरी तेच त्याचं उत्तर आहे. प्रश्नातच पुष्कळदा उत्तर साठवलेलं असतं. जसं एखाद्या केळ्यामध्ये त्या साल असते, त्या सालीच्या आत केळं भरलेलंच असतं. तसं या प्रश्न ही जणू काही साल आहे. त्याच्या सालीत मध्ये ते उत्तर असतं मित्र हो. तर हा जो प्रश्न आहे ना, की देव निर्गुण आहे तर तो ज्ञानेंद्रियांना दिसणार नाही. अगदी खरं आहे. पण ज्ञानेंद्रियांना दिसणार नाही याचा अर्थ दिसणारच नाही असं नाही. एक उदाहरण सांगतो की काही दूरच्या तारका वगैरे खूप लांब आहेत, आपल्या डोळ्यांनी दिसणार नाहीत. पण म्हणजे दिसणारच नाहीत का? दुर्बीण घ्यावी लागेल. दुर्बिणीतनं बघितलं तर दिसतील. अर्थात मी हे उदाहरण दिलं, खूप अक्षरिक अर्थाने घ्यायची जरूर नाही. मला सांगायचं असं आहे की आपल्याजवळ आणखीन या इंद्रियांच्या पलीकडची अशी एक ज्ञानाची क्षमता आहे. ही इंद्रिय खरं तर आपल्याला ज्ञान प्रदान करत नाहीत. आता बघा, जरा माझं वाक्य थोडं आपल्याला तीव्र वाटेल, आपल्याला फारसं आवडेल असं नाही, किंबहुना ग्रहण करायला आपलं मन धजावणार नाही कदाचित. ते असं की आपली जी ज्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो ती खरं तर अज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे ज्याच्यातून आपल्याला अज्ञान खूप मिळत असतं, त्याने सत्य मिळत नाही, त्याने जे नाही ते दिसत असतं. ही इंद्रिय कशी आहेत की ज्याने आपल्याला जे पळतं, जे येतं आणि निघून जातं, ज्याला वास्तविक अस्तित्व नाही, तेच फक्त ह्या इंद्रियाने आपल्याला जाणवत असतं. जे सत्य आहे ते ह्या इंद्रियांनी झाकाळलं जात असतं. आणि म्हणूनच उपनिषद सांगतं, कठोपनिषद सांगतं की पहिल्यांदा ज्याला सत्य प्राप्ती करायची आहे, ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे, त्याने या इंद्रियांतून बघण्याची सवय सोडून दिली पाहिजे. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. आवृत्त चक्षु व्हायला पाहिजे. म्हणजे या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला सत्य आकळणार नाही. हे जे सत्य आहे त्याला कलुषित करणारी ही यंत्र आहेत, जे नाही ते दाखवणारी यंत्र आहेत. आणि म्हणून आपण जर त्यांनाच कवटाळून बसलो तर सांगा मित्र हो काय होईल? तर म्हणून आपल्याला सत्य कळत नाही. पण बघा ना, जे
आपल्याला मीच ज्ञान कसं होतं सांगा बरं. एक अगदी उदाहरण म्हणून विचारतो, की आपण आपल्याला प्रश्न विचारावा, की मी आहे, खात्री आहे. डोळ्यांनी बघता येतो का? नाही बघता येत. कानांना त्याचा आवाज येतो का? नाही. त्याला असं मुठीत धरता येतं का? स्पर्श करता येतो? नाही करता येत. त्याला चाटून बघता येतं का चव घेण्यासाठी? नाही. त्याचा वास नाही येत. पण कुठल्याही ज्ञानेंद्रियाने जो मी समजू शकत नाही आपल्याला, तो मी नक्की अस्तित्वात आहे याच्याबद्दल आपली खात्री असते. हा, अगदी समजा म्हणायचं झालं, नाही मी सांगतो मी अस्तित्वात नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे तेही मी आहे हे सांगणंच झालं ना. तर म्हणून बघा, की जे सत्य आहे त्याचं ज्ञान आपल्याला कसं होतं, जे मीच ज्ञान कसं होतं, मी आहे ह्याचं ज्ञान कसं होतं, या इंद्रियांच्या पलीकडे जाऊन होत असतं मित्र हो. आणि म्हणून साधना ही अशा प्रकारे केली पाहिजे, इंद्रियांच्या पलीकडे जाण्याची. आणि ते म्हणतात की बघा, की पुष्कळसे ग्रंथ असतात, पण मुख्य आहे की ते आपण ज्याला पुष्कळस वाचन करतो, खूप ग्रंथ वाचतो, परंतु त्यातलं सार आपल्याला मिळत नाही. समर्थ फार सुंदर दृष्टांत देतात हो. म्हणतात, धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. विवरल्या वीण तैसे झाले प्राणी मात्रासी. की हे ज्ञान म्हणजे आपण पुष्कळशी माहिती गोळा करीत असतो, खूप पुस्तकं वाचतो, पुष्कळशी प्रवचन ऐकतो. आता हे कसं झालं, की कोणी धान्य मोजण्यासाठी एक मापट वापरतात. एक काहीतरी माप घेऊन त्यांनी 1, 2, 3 मोजत मोजत किती धान्य झालं, हा, किती किलो झाले, किती हे शेर झाले वगैरे, तर किती पायल्या धान्य झालं. पूर्वी पायलीत मोजत असत, ते म्हणून एक पायलीचं माप असे. तर हे आता त्या सगळं धान्य त्या पायलीच्या मापाने मोजलं, पण ते जे मापट होतं त्यांनी काही खाल्लं का त्यातलं, त्याला ते धान्य काही मिळालं का? तसं आपली बुद्धी नुसती मापते, बुद्धीत एक कण पण शिरत नाही. मी जरा वर्गांमध्ये आमच्या शाळेत जरा ज्याला म्हणतात विद्यार्थी तसा होतो. तर अजूनही काही परिस्थिती फारशी सुधारली नाही आहे, पण तेव्हा आमचे मास्तर म्हणायचे मला, की ते विचारायचे, काय रे काय सांगितलं, आणि काही मला नीट उत्तर देता आलं नाही. बघ, इतका वेळ मी सांगत होतो, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. बस, नुसतं वारं इकडनं तिकडे गेले. माझे शब्द म्हणजे तुझ्यासाठी फक्त वारच होतं, त्यातला काही अर्थ तुला कळला नाही गड्या. तर म्हणून ह्या समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीकडून, ज्यांचे हे अनुभवाचे बोल आहेत, ह्या बाबतीत अनुभवासारखं प्रमाण नाही, अनुभवासारखा अधिकार नाही, ज्यांनी परमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्याकडनंच आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि त्या मार्गाने पुढे जायला पाहिजे. तर मग काय होईल बघा ना, एखादी व्यक्ती पुढे जात आहे, आपण त्या व्यक्तीचं पदानुसरण करत आहोत, तर काय होईल, की जिथे ती व्यक्ती पोचणार तिथेही आपण पोचू की नाही. अगदी सोपी गोष्ट आहे. तसंच हे जे संत आहेत, संत शब्दाचा अर्थ असा आहे, समर्थाने त्याचं पुष्कळ विवरण केलेलं आहे ह्या ग्रंथामध्ये, की संत कुणाला म्हणायचं. तर आणि सांगतात की कुठला ग्रंथ वाचावा, आपण काय करावं.
ह्या प्रश्नाच्या उत्तरे सांगता येईल की ह्या दृष्टीने ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. हा, ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती जेणे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. तर तो ग्रंथ नाही आपल्यासाठी. जर आपल्याला मोक्ष प्राप्ती करायची असली तर चला एखादं वर्तमानपत्र वाचू किंवा एखादा काहीतरी कुठली तरी कादंबरी नाहीतर आणखीन कुठले पुस्तक वाचू. असतील त्याच्याबद्दल काय त्याला नावं ठेवायचं एरवी काही कारण नाही. परंतु त्याने परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. ज्याने विरक्ती निर्माण होईल, ज्याने या जगत संसाराबद्दल तो भ्रम आहे असं केवळ बौद्धिक ज्ञान नाही तर अशी अंतरी जाणीव उपजेल आणि म्हणून मग आपण ते सोडून द्यायला तयार हो. ती त्याला म्हणायचं ग्रंथ. एरवी श्रीरामकृष्ण सांगत असत की ग्रंथ म्हणजे एरवी ग्रंथी म्हणजे बंधन. उगाच अभिमान वाढवतात, आणखीन बंधनं आपल्यावरती टाकतात. ग्रंथी म्हणजे गाठ हो. तर ग्रंथ हा शब्दही त्याच्यावरनच आलेला आहे. म्हणतात की नाना पुष्पानं एकत्र बांधली की मग त्याला ग्रंथ म्हणायचं. नाही तर पानं आहेत, ग्रंथ म्हणजे ती एकत्र त्यांना बांधलं की मग तो ग्रंथ तयार होतो. तर आणि म्हणतात जेणे ज्ञान हे प्रगटे जेणे वृत्ती हे मावळे जेणे भक्ती मार्ग कळे या नाव कवित्व. खरोखर कवित्व काय आहे? सांगतात की कवी म्हणजे ज्याला क्रांतदर्शी हा कवी शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे की ज्याला ह्या दृष्ट लौकिक गोष्टींच्या पलीकडे जे तत्व आहे ते दिसतं. हिंदीत म्हणतात जो न देखे रवी सो देखे कवी. म्हणजे जे सूर्याला म्हणजे दिसत नाही, जे साधारण दृष्टीला दिसत नाही, ते ज्याला दिसतं त्याचं नाव आहे कवी. तर म्हणून इथे ह्या बाबतीत बघा आणखी कोण मोठा कवी असेल की ज्याला ह्या जगत संसाराच्या पलीकडे असलेला आणि ह्या जगत संसारातल्या नाना रूपातून अभिव्यक्त होणारा परमात्मा दिसत आहे. त्याच्यासारखा मोठा कवी आणखीन कोण दुसरा. तर म्हणून सांगतात की आपल्या जीवनाची दिशा तशी करायला पाहिजे. तर ज्याला म्हणतात की आपल्या ज्या प्राथमिकता आहेत, प्रायोरिटीज आहेत जीवनातल्या, त्या बदलल्या पाहिजेत. जे मुख्य महत्वाचं आहे ते केलं पाहिजे. ते आपल्याला जाणवतच नाही. आजच मी परत येत होतो तर एक बाई माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या की मी तुम्हाला ते जातानाही नॉर्थ कॅरोलिनात विमानात बघितलं होतं, आता येतानाही तुम्ही आहात आणि मी तशी रोड आयलंडचीच आहे आणि तर तुमचं. आणि मग मी तिला जेव्हा म्हटलं की आमचं वेदांत सोसायटी आहे आणि अशी ज्यांना अध्यात्म मार्गाची आवड आहे त्यांच्यासाठी ती संस्था आहे. आणि त्या बाई म्हणाल्या, आता त्या काही अगदी कमी वयाच्या नव्हत्या बरं, की निदान 50च्या वरच्या तरी असतीलच. पण त्या म्हणाल्या आता ते आमच्यासाठी नाही हो, अजून आमचं काय वय झालं नाही आहे तेवढं. म्हणजे असा एक चुकीचा समज असतो की केस पिकल्यावर, गात्र शिथिल झाल्यावर, काही दुसरं करता येण्यासारखं नसल्यावर मग चला आता आपण परमेश्वराचं नाव घेऊया, असा अगदी चुकीचा समज असतो लोकांचा. मग आता आपली प्राथमिकताच जर चुकीची आहे तर काय मिळणार आपल्याला? हे सगळं ह्या क्षणभंगूर गोष्टीच आपल्या जवळ राहणार. बाकी जे सत्य आहे त्याला आपण मुकणार. म्हणून प्राथमिकता कशाची हवी?
की आपल्याला हे मोक्ष हवा, परमेश्वर जो सत्य स्वरूप आहे तो मला प्राप्त झाला पाहिजे, ही प्राथमिकता जीवनात आली पाहिजे. बाकी काय जगातल्या गोष्टी येतात जातात, ती काही प्राथमिकता नव्हे. हा निश्चय व्हायला पाहिजे बघा. तर मग आपलं जीवन बदलतं. काय महत्वाचं आहे हे लक्षात येऊ लागतं. मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण ते अजून मला खूप चांगलं आठवतं की त्यावेळेस माझ्या मनात विचार येत होता की आपण संन्यस्त जीवन अंगीकारावं. आणि म्हणून रामकृष्ण मठातल्या एका स्वामीजींच्या जवळ मी त्यांची ओळख होती माझी, त्यांच्याकडे मी बरेचदा जात असे आणि त्यांचे अनेक उपदेश ऐकले होते. खूप सुंदर व्याख्यान देतात. तर आणि त्यांना मी विचारलं की का हो, तुम्हाला वाटतं का की माझ्यासारखा मनुष्य संन्यासी होऊ शकेल? तर त्यावेळेस मी काही 20-22 वर्षाचा होतो बघा. हा. आणि ते म्हणाले, तर ते तुझं तुला ठरवायचं आहे. एक गोष्ट सांगतो की कुठल्या आधारे ठरवायचं ते मी सांगू शकतो की तुला अनेक गोष्टी जीवनातल्या हव्या आहेत. तुला समजा की पुष्कळशे पैसे मिळवायचे असतील, नाना ठिकाणं बघायची असतील, पुष्कळसं काही संगीत बिंगीत ऐकायचं असेल, त्यांना माहित आहे होतं की मला संगीताची वगैरे आवड आहे म्हणून. अं, आणि पुष्कळ अध्ययन करायची इच्छा असली आणि त्या अनेक इच्छांमध्ये एक दुसरी पण इच्छा असली, चला आपण परमेश्वराचाही लाभ केला पाहिजे. तर मग आता हे ठरवावं लागेल तुला की ह्या सगळ्या नाना प्रकारच्या शेकडो इच्छांमध्ये परमेश्वर प्राप्तीच्या इच्छेला कुठलं स्थान देणार तू? म्हणजे असं की जी गोष्ट अधिक महत्वाची आहे त्याच्यासाठी आपण जी गोष्ट कमी महत्वाची आहे तिचा त्याग करू शकतो. जसं तुम्ही काही दुकानामध्ये एखादा शर्ट खरेदी करायला गेला, तर आता बघितली किती किंमत आहे, तर अमुक काही आहे इतके $100. तर तुम्हाला वाटतं की शर्ट बरा आहे, चांगला आहे, पण $100 जरा जास्तच होतात हो. तर तुम्ही शर्ट घेत नाही तो, कारण तुमच्या दृष्टीने $100 त्याचं मूल्य त्या शर्टाच्या मूल्यापेक्षा अधिक आहे. शर्टची किंमत कमी आहे, शर्टाचं महत्व कमी आहे आणि $100चं महत्व जास्त आहे. दुसरीकडे तुम्ही बघता $50. नाही, जरा जास्तीच आहे, जरा दुसरीकडे बघून येऊ. आणि मग कोणी सांगितलं की हा बघा, हा $25 आहे. हा बरा दिसतो, आपल्या खिशाला परवडेल असा आहे. आता तेव्हा तुम्ही तो का घेता? कारण त्या शर्टाचं मूल्य तुमच्या लेखी $25 पेक्षा अधिक आहे आणि म्हणून तुम्ही खुशीनं खिशातले $25 तिकडे देता आणि तो शर्ट घेता. जर परमेश्वराच्या प्राप्तीचं महत्व आपल्यासाठी सर्वात अधिक असेल, तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा आपण त्याग करू शकतो. बरोबर आहे की नाही? कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, भ्रमात्मक आहेत. आता खऱ्या गोष्टीसाठी भ्रमाचा त्याग करणं म्हणजे काय विशेष झालं का हो? अहो, भ्रमाचाच त्याग केलेला आहे, आणखी तर कशाचा त्याग नाही केला. खऱ्या गोष्टीसाठी भ्रमाचा त्याग करायचा आहे. तर म्हणून हे आपल्याला जाणवलं पाहिजे. ही प्राथमिकता झाली पाहिजे जीवनाची, मित्र हो. आपण संन्यासी असो की गृहस्थ असो, परमेश्वर सगळ्यांसाठी एकच आहे. संन्याशासाठी एक परमेश्वर आणि गृहस्थासाठी दुसरा असं नाही. तर म्हणून आपला स्वभाव जो आहे ना,
आपली जी जीवनाची वाटचाल आहे ती आपल्याला बदलावी लागणार आहे. त्या दिशेने जीवन प्रवाहित करावं लागणार आहे. तर मग आपल्याला परमेश्वराची प्राप्ती आपल्या वाटचालीत होईल, कारण आता आपण योग्य दिशेनं चाललेलो आहोत. जर आपली वाटचाल बदलली नाही तर मग पुष्कळशी पुस्तकं वाचली काय, बरीचशी प्रवचनं ऐकली काय, पुन्हा ते कठोपनिषदातलं वचन आठवतं, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुनाश्रितेन. पुष्कळस वाचन केलं, पुष्कळशे श्रवण केलं, पण काही उपयोग झाला नाही, होणारी नाही. त्यांनी त्याची प्राप्ती होत नाही. खूप बुद्धी तीक्ष्ण आहे. अनेक प्रकारच्या वैज्ञानिक शोधांना सहज गवसणी घालणारी बुद्धी आहे. आहे त्या क्षेत्रात राहू शकते, परंतु परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्याचा उपयोग शून्य. शून्यच काय, उणे समजावा लागेल, कारण त्याच्यामुळे अहंकार वाढतो. मी इतका बुद्धिमान आहे, तर म्हणून त्याचा इकडे फायदा नाही. आपण विनम्रपणे इथे पुष्कळ समर्थाने त्याच्याबद्दल चिंतन केलेलं आहे या दासबोध ग्रंथामध्ये, की त्यांनी ध्येय निश्चित केलेलं आहे की हे आपल्याला जीवनात करायचं आहे. तर म्हणून जेव्हा आपण हे ध्येय जीवनामध्ये निश्चित करू, बाकी कुठल्याही गोष्टीची मला तमा नाही. आणि मग त्या दिशेने समर्थाने सांगितलं तशी वाटचाल करू, प्रत्यक्ष जीवन त्या दिशेने घेऊन जाऊ, तर मग भगवंताची प्राप्ती होते. ह्याच्यात काहीही शंका नाही. श्रीराम कृष्ण सांगत असत की अहो परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं ना, पण हवा कुणाला आहे सांगा? हवा आहे का? अहो पैसे, धन दौलत, बाकी नातेवाईक वगैरे यांच्याशी दुरावा झाला किंवा ते नाहीसे झाले तर लोक बादली बादली अश्रू ढाळतात. पण परमेश्वर मिळाला नाही म्हणून कोणी रडतं का हो? जर रडाल त्याच्यासाठी, जर त्याच्यासाठी मन आसुसलेलं असेल, व्याकुलता असेल, तर मग आपण त्याचा निश्चितच खरोखर शोध घेऊ आणि मग तो आपल्या अंतरी अगदी नक्कीच सापडेल. ते आणि त्याची प्राप्ती आपल्या अंतरीच आहे, होणार नक्कीच आहे. तीच गोष्ट नक्की आहे मित्र हो, की आपल्याला परमेश्वराची प्राप्ती नक्की होणारच. इतर गोष्टी नसलेल्या गोष्टीची प्राप्ती कशी होईल सांगा बरं मित्र हो? ज्या गोष्टी दिसतात, आभास, त्याची प्राप्ती कशी होणार? तर आपण बुद्धिमान आहोत, आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की जे वास्तविक नाहीच आहे त्याची प्राप्ती व्हायची कशी? जे आहे त्याची प्राप्ती होऊ शकते. परमेश्वर आहे. शंकराचार्यांची एक छान उक्ती मला इथे आठवते की ही ब्रह्मज्ञानाची परिसमाप्ती कुठे होते? ते म्हणतात भूत वस्तू विषयत्वात अनुभव अवसानत्वाच. अनुभवात त्याचं अवसान होतं, कारण हा परमात्म्याचा शोध म्हणजे असलेल्या गोष्टीचा शोध आहे. असलेल्या गोष्टीचा शोध जर आपण घेऊ गेलो तर त्याचं पर्यवसान ती गोष्ट सापडण्यात होईल. जे नाहीच आहे त्याचा शोध घ्यायला गेलो तर ते कधीच मिळणं शक्य नाही. तर माझं घड्याळाकडे लक्ष आहे. भागवत मी फार वेळ घेणार नाही तुमचा. तर आणि मग हे आपण ह्या प्रकारे आपल्या जीवनाला वळवलं पाहिजे, जेणे ज्ञान हे प्रगटे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भक्ती मार्ग कळे, या नाव कवित्व आपण बघितलं हे. तर आणि
त्याच्यामुळे त्या जीवनात परिवर्तन नाही आलं तर त्याचा काही उपयोग नाही. ते म्हणतात रात्रंदिवस करी श्रवण, न संडी आपले अवगुण. आ, त्या हित आपले आपण, नेणे तो एक पढत मूर्ख. त्यांनी मूर्ख लक्षणं आणि पढत मूर्ख लक्षणं सांगितलेली आहेत. पढत मूर्ख म्हणजे वाचलं हो, परंतु जर आपण आपल्यातले अवगुण, अवगुण म्हणजे काय, की जे आपल्याला ह्या नसलेल्या जगत संसाराशी जखडून ठेवतात, ज्यांच्यामुळे बंधन दृढ होतं, त्यांचं नाव आहे अवगुण. मग जगात त्याला अवगुण म्हणोत की न म्हणोत, इथे पारमार्थिक दृष्टीने त्याचंच नाव आहे अवगुण. म्हणून आपण वाचतो, पण अवगुण सोडून देण्याचा, जगाकडची आपली धाव थांबवण्याचा जर प्रयत्न केला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. अनेक इथे सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपली दिनचर्या म्हणून पालटण्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपली दिनचर्या पालटली पाहिजे, की वैराग्य बाणवलं पाहिजे, की विचार करावा की ह्या जगात काय सार आहे बरं, काहीच नाही. तर म्हणून देहाभिमान गळे, विषयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसे कळे, तो सत्वगुण. तिन्ही गुणांचं वर्णन केलेलं आहे समर्थाने. आणि सत्वगुण त्याचा आपल्यामध्ये परिपोष झाला पाहिजे, म्हणून सत्वगुणाची लक्षणं खूप सांगितलेली आहेत. कारण तो बाणवायचा आहे, म्हणून तो आपल्यामध्ये प्रबळ करायचा आहे, की परमेश्वर तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, परंतु त्यातला सगळ्यात जवळचा त्याला म्हणजे सत्वगुण. म्हणून आधी जीवन सात्विक केलं पाहिजे. पुष्कळांचा असा समज असतो की परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, तर मग जे आहेत ते माझे तमोगुण रजोगुण, ते त्यांची किंमत तशीच आहे सत्वगुणासारखीच, शेवटी तिन्ही टाकायचेच आहेत ना. अरे पण तिन्ही टाकणार कसे? त्याच्यासाठी आधी सत्वगुण जीवनात प्रबळ करावा लागेल, आणि त्याने मग इतर दोन्ही गुणांवर मात करावी लागेल. आपलं जे तमोगुणी आणि रजोगुणी जीवन झालेलं आहे, ते सत्वगुणी झाल्याशिवाय त्याला आता परमात्म्याचं दर्शन होणार नाही. श्रीरामकृष्ण सांगत असत की ही दोन प्रकारच्या अविद्या आहेत. की एक कशी आहे, की ते म्हणतात माया, दोन प्रकारच्या माया आहेत, एक विद्या माया आणि दुसरी अविद्या माया. तर विद्या मायेने या अविद्ये मायेचा जसे दोन काटे, एक काटा जर पायात घुसला तर कोणी दुसरा काटा घेतं, आणि त्यांनी हा आधी पायात घुसलेला काटा काढून टाकून मग दोन्ही काटे फेकून देतं. तर तसंच या विद्या मायेच्या आश्रयाने अविद्या मायेला दूर करावं लागेल. तर आणि हे प्रॅक्टिस करता करता येतं, सवय करता करता येतं, अभ्यास करता करता येतं. समर्थ सांगतात की उत्तम गुण, नाही हो मला काय जमत नाही, आता जमत नाही, आज जमत नाही, अहो करता करता ते जमू लागतं. हम्म हळूहळू होईल, पण होईल, नक्कीच होईल. प्रयत्न सुरू करा, की बरोबर हळूहळू ते वळण लागतं आपल्याला. ते म्हणतात उत्तम गुण अभ्यासिता येती. हे हे अवगुण सोडिता जाती. उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिवती, शहाणे जिया. आपण शहाणे होतो, अवगुण सोडताना जातात. आधी म्हणतात की काही गोष्टी जात नाहीत हो, त्या जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. जसं आता आपल्या त्वचेचा वर्ण काळा असेल तर तो आपला
जरा स्नान करून आणि जास्त साबण बिबण लावून घासून काढू असं होत नाही, ते जाणार नाही. तसं काही अवगुणांचं नाही आहे की तो कधी जाणार नाही. अवगुण हे काही म्हणजे स्वभाव नाही आहे तो. ती गोष्ट अभ्यासाने सवयीनं जाऊ शकते. तर म्हणून ही सवय करता करता ह्या गोष्टी ह्या आपल्या जीवनात येतात आणि नक्की येतात मित्र हो. हे आपण थोडा स्वतः समजू शकू ह्या गोष्टीला. इतकी ही गोष्ट स्वाभाविक आहे की जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमच्या मोटरीतनं निघाला आणि समजा दिसलं की अमुक जिथे जायचं आहे ते 100-200 मैल लांब आहे. आता अर्धा पाऊण तास गाडी चालवली आणि योग्य दिशेने चालवली तर तुम्हालाच दिसतं की अरे हो, आता अंतर कमी झालं. जे 200 मैल होतं आधी, आता ते 150 मैल राहिलेलं आहे. तर तसंच आपण आणि परमात्मा यातलं जे अविद्येचं अंतर आहे ते कमी कमी होत जाईल. म्हणजे काय की आपल्या अंतरी त्या परमात्म्याचे जे गुण म्हणण्यापेक्षा स्वभाव म्हणा, तो आपल्या अंतरी परमात्म्याचा स्वभाव प्रगटू लागेल. म्हणजे काय होईल? परमात्मा म्हणजे काय? सच्चिदानंद. तर आपल्या जीवनात अधिक आनंद येऊ लागेल. आंतरिक आनंद बरं. कुठल्या बाह्य वस्तूच्या संस्पर्शामुळे येणारा त्याला आनंद म्हणणंच शक्य नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, दुःख योनय एव ते. ती दुःखाची कारण आहेत. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते. आणि पुढच्या ओळीत सांगतात की म्हणून केवळ जे मूर्ख आहेत तेच त्याच्यामध्ये रमत असतात. न तेषु रमते बुधाहा. जे समजूतदार लोक आहेत ते त्याच्या मागे धावत नाहीत. तर म्हणून अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करता करता ती गोष्ट आपल्या अंतरी येते आणि मग देहाभिमान गळू लागतो. आपण देह आहोत ही जाणीव हळूहळू दूर होऊ लागते. आणि यातलं एक सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे समर्थ सांगतात की नाम साधन. इथे या ग्रंथामध्ये त्याने बरंच त्याचं विवेचन केलेलं आहे. मी सांगतो की एकच फक्त सांगतो गोष्ट की सगळ्यांना अगदी सहजपणे ते घेता येईल अशी त्याच्यात सोय आहे. काही खूप अध्ययन केलेली व्यक्ती पाहिजे, अमुक अमुक ब्राह्मण अमुक तमुक पाहिजे असं काही नाही. की नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. आपलं शरीर पुण्य होतं नामाने. जगत जननी शारदा देवी सांगत असत की मंत्र जपाने आपलं मन शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं. शरीराच्या शुद्धीसाठी मंत्र जप करत जा. स्नान वगैरे करून बाहेरनं काही थोडं बहुत स्वच्छ होईल एवढंच, परंतु नाम जपाने ते शुद्ध होतं. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. खूप मोठे मोठे दोषांचे डोंगर जरी असले मोठे तरी राम नामासमोर, परमेश्वराच्या नामासमोर ते टिकणार नाहीत. बहुवर्ण नामाधिकार नामी नाही लहान थोर. जड मूढ पैल पार पावती नामे. ही गोष्ट अनेकांनी अनुभवलेली आहे मित्र हो. आणि म्हणून आपण सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नाम म्हणजे काय, कुठलं नाम घ्यावं? तर शास्त्रात सांगितलेलं आहे की हे नाम गुरुकडून घ्यावं लागतं. नाहीतर काय आपला त्या नामावरती विश्वास पण बसणार नाही. ते गुरुकडून योग्य प्रकारे ते घ्यावं लागतं. तरच मग
त्याचा आपल्या जीवनात उपयोग होतो. आणि ते सांगतात की मग ज्ञान आपल्या जीवनात प्रगट होऊ लागतं. की आता ते सांगतात ज्ञानाचं लक्षण म्हणजे काय? कशाला ज्ञान म्हणायचं? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आता समर्थ श्रीरामकृष्ण अगदी हीच गोष्ट सांगतात की परमेश्वरच एकमात्र सत्य ह्याचं नाव आहे ज्ञान. मी माझं याचं नाव आहे अज्ञान. तर पहा, हे ज्ञान आहे. एरवी त्याला ज्ञान काय म्हणायचं, मी जे सुरुवातीला सांगत होतो की नाना बाकीची ज्ञान ह्या सगळ्या काय की अज्ञानाच्याच विविध आकृती आहेत. इग्नरन्स व्हेरिगेटेड ही आपली ॲस्ट्रॉनॉमी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, आणखीन काय काय सगळं आहे. ह्या सगळ्या काय आहेत की ह्या अज्ञानातल्या विविधता आहेत. ज्ञान नाही आहे. ज्ञान आत्मज्ञान, ह्यालाच ज्ञान म्हणता येतं मित्र हो. तर म्हणून हे आणि मग आपण ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे जातो, दोन्ही काटे फेकले जातात. मी इथे तो दुसरा एक प्रश्न सांगितलेला आहे, त्याची थोडक्यात चर्चा करतो आणि मग हे माझं जरा अति लांबलेलं प्रवचन पुरे करतो. काय ते प्रवचनात असे वेळ माझी कितीतरी निघून जाते. Sometime in life you get confused and cannot uh, uh, cannot decide, uh, what decision about yourself or about to God's wish. प्रश्न छान आहे. त्यातला एक भाग मी हे बघूया की समटाइम्स इन लाईफ यू गेट कन्फ्युज. अहो समटाइम्स कशाला, हे दिस इज अंडरस्टेटमेंट. सारखंच कन्फ्युजन असतं. कधी ते फार जाणवतं, कधी कधी जाणवत नाही, इतकंच. तर आणि या प्रश्नकर्त्यांनी सांगितलेलं आहे की कुठला निर्णय घ्यावा. काही कारण प्रत्येक ठिकाणी काही लाभ नुकसान अमुक तमुक सगळं असतंच. आणि म्हणून आता का बरं आता आपल्याला निर्णय नक्की घेता येत नाही? कारण आपल्यातल्या नाना प्रकारच्या इच्छा आपल्या योग्य निर्णयामध्ये इंटरफिअर करत असतात, अडथळे आणत असतात. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायातला फार सुंदर श्लोक येतो तो, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हे इच्छा द्वेष त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होत नाही. सम्मोहम, सर्व भूतानी सम्मोहम, सगळ्या भूतांना काय होतं, सम्मोह. तर तिथे शंकराचार्य भाष्यात सांगतात की अहो साध्या साध्या गोष्टीत सुद्धा ज्या व्यक्तीच्या खूप प्रबल इच्छा आहेत त्या त्या व्यक्तीचं ज्ञान आपोआपच कलुषित करत असतात. नीट बाह्य विषयांचंही ज्ञान होऊ शकत नाही, परमार्थ विषयासारख्या त्याची गोष्टच काय सांगावी. म्हणून आपली इच्छा, पुढचा भाग जो आहे त्यातला, माय विश अँड गॉड्स विश, हाऊ विल दे बिकम वन. तुमची विश फेकून दिली तरच ना. आपल्याला आपल्याच इच्छा फार जवळच्या वाटत असतात आणि त्या पूर्ण कराव्या अशी आपली धडपड असते. पण या इच्छा कशा असतात? ह्या इच्छा नष्ट होणं म्हणजेच परमेश्वराचं ज्ञान आहे. कठोपनिषद आठवतं मला इथे. ते सांगतात की जेव्हा सगळ्या इच्छा संपून जातात
यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि श्रितः अथ मृत्यो मृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. की आता ती व्यक्तीच ब्रह्म झाली, आता ती व्यक्ती राहिलीच नाहीये. आता तिथेच परमेश्वर प्रगटलेला आहे. परमेश्वर म्हणजे काय, आता कुठेतरी असं आहे काय इथरल आकाशात काहीतरी आहे असं नाही. अहो, इच्छांचा निराश झाला. मी पण जे मी आणि तू अशा प्रकारचं जे सब्जेक्ट ऑब्जेक्ट विषय विषयी अशा प्रकारचं जे ज्ञान होतं ते निघून गेलं. यात तीच ते तिथेच ब्रह्म झालं. आता तेच ब्रह्म आहे. अत्र ब्रह्म समश्नुते अथ मृत्यू अमृतो भवती. तर मित्र हो, मला ह्या निमित्ताने आपल्याशी थोडा सुखसंवाद साधता आला. त्याच्याबद्दल मी आपला अतिशय ऋणी आहे. माझ्याकडनं सांगताना अनेक चुका अगदी स्वाभाविकपणे अज्ञानामुळे झालेल्या असतील, प्रमादामुळे झालेल्या असतील. तर ह्या सगळ्या आपण क्षमा करून आपल्या पोटात घालाव्यात. त्यांनी आपल्याला अपचन होणार नाही, मी सांगतो. पोटात घातल्या माझ्या चुका तरी जरूर घालाव्यात. आणि माझी ही अध्यात्म मार्गावरची वाटचाल सफल होवो असा आशीर्वाद मला द्यावा, हीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अरविंद भागवतांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी हे माझ्या सगळ्या चुका सांभाळून घ्याव्यात आणि मला असेच आशीर्वाद द्यावेत, एवढी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. जय श्री राम कृष्ण. जय गुरु महाराज जी की जय. हरिओम स्वामीजी. समजा कोणाला आणखीन एखाद दोन प्रश्न विचारायचे असेल तर 2 मिनिटं आहे का? मला चालेल कसं का? वेळ आहे हो, तुमचा वर्ग त्याची एक मर्यादा असते ना. नाही. हा तर आता तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल स्वामीजींना, बघा इतका कठीण विषय जो अगदी सोपा करून सांगतो ना, त्याला संत म्हणतात. तर स्वामीजींनी बघा आपल्यामध्ये नवीन विश्वास, नवीन उभारी आपल्याला नवीन चालना दिली. त्याबद्दल मी आपला ऋणी आहे स्वामीजी. पण ही सुवर्ण संधी स्वामीजींवर संवाद साधायची स्वामीजींनी आपल्याला परवानगी दिली आहे. काही विचारायला, त्यांच्याशी संवाद साधायला. तुम्ही हात वर करा, अनम्यूट करा आणि स्वामीजींना विचारा. तुमचं नाव सांगा आणि विचारा. कोणी विचारा. शिल्पाला विचारायचंय का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत सगळ्यांना असं दिसतं ना. हो. आहे का कोणाला विचारायचं आहे? शिल्पा हो, जाधव. नमस्कार. बरं बरं, नमस्कार स्वामीजी. नमस्कार शिल्पा. आपले खूप खूप धन्यवाद. मला शब्द नाही आहेत आणि मी माझी काही पात्रताच नाही की ते तुम्ही कसं सांगितलं, चांगलं सांगितलं की वाईट सांगितलं. माझी तर काही योग्यता पात्रता नाहीये. पण तुम्ही तुमच्या वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही हा प्रश्न झाला का? नाही, प्रश्न विचारते. बरं विचारते. बरं. आपण म्हणालात की आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती अज्ञानेंद्रियच आहेत एक प्रकारे. तर आपण ते कसं ते म्हणजे त्याच्यावर जरा अजून सांगू शकाल? हो. मी थोडस सांगतो, पण या दासबोधात त्याची बरीच चर्चा केलेली आहे. की आपण जे इंद्रियांनी बघतो ते काय बघतो, जे नाही त्याला आहे असं समजून बघतो. जे वास्तविक खरोखर नसतंच ते त्याला ते आहे असं वाटतं. जसं क्षितिज आहे असं वाटतं. असतं का? नाही. जे नसलेलं दाखवतं आपल्याला आणि त्याची पुष्टी करतं, त्याला आता ज्ञानेंद्रिय म्हणणं योग्य आहे का सांगा बरं? ते अज्ञानच वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्या. आणि म्हणून निदान एवढं आपण समजून तरी असलं पाहिजे की ते ज्ञान नव्हे, ते अज्ञान आहे.
अं, समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे की ते अगदी रोखठोक सांगतात, काही आळपडदा ठेवत नाहीत. सगळ्यांना संधी आहे परमेश्वर प्राप्तीची, पण आपल्याला तो हवा असला पाहिजे आणि त्या मार्गावरनं चालायची आपली तयारी पाहिजे. ते अगदी सरळ सांगतात की म्हणून ह्या इंद्रियांच्या नादी जो लागला, त्याला आता परमेश्वराची प्राप्ती कशी शक्य होईल. हम्म हं. छान. धन्यवाद. नमस्कार नमस्कार. आणखी आशाताईंना विचारायचंय का? ठीक आहे. आणखी कोणाला विचारायचंय? तुम्ही हात वर करा. मला सगळे एका वेळी दिसत नाहीये, पण तुम्ही अनम्यूट करा आणि तुम्ही विचारा. हं. दिव्या मंगेश आहेत का? हं. मंगेश. आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तो शेवटचा जो सॉरी नमस्कार गुरु स्वामीजी. शेवटचा जो नमस्कार. प्रश्न होता ना, दुसरा प्रश्न तुम्हाला जो विचारला हो होता, हो हो हो. तो प्रश्न आता तो तुम्ही म्हणला ना, अंडर रेटेड क्वेश्चन आहे. समटाइम्स कन्फ्युजन मध्ये ऑलवेज कन्फ्युजन, ते एकदमच आहे खरं आहे. पण तुम्ही सांगितलं की आपल्या इच्छा होतं, पण तरी सुद्धा ते असं म्हणजे पटतं पण वळत नाही, कळतं पण वळत नाही. ते कसं हे म्हणूनच हा त्याचंच नेहमी नाव आहे साधना. मी सांगितलं ना, सवय करावी लागेल, रोज त्याचा अभ्यास करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. हा, त्याचंच नाव आहे योग. कर्मयोग, भक्तियोग वगैरे आपण जे म्हणतो ना, ते म्हणजे स्वतःच्या जीवनाला वळण लावणं. जसं की दोन शब्द येतात, एज्युकेशन अँड ट्रेनिंग. एज्युकेशन तुम्ही जाणलं, पण ते आता आपल्याला स्वतःच्या जीवनात आणावं लागेल. त्याचं नाव आहे ट्रेनिंग. म्हणजे खरोखर आपल्याला ते करत राहावं लागेल, करता करता बाय एक्सपिरियन्स पुष्कळ आपण त्याच्यामध्ये प्रगत होऊ शकतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हा, जर नाही केलं तर नाही होणार. सुरुवात करायला हवी की हो, आता मला ही साधना करायची आहे. हा सगळा साधनेचा भाग आहे मित्र हो. हे काही आपोआप अशी होणारी गोष्ट आहे असं नाही. ह्याच्यासाठी साधना करावी लागेल. आपोआप काय होतं? घडीने घडी काळ जातो, समर्थ सांगतात. नुसता वेळ वाया जात असतो, आपोआप तेवढंच होतं. आपोआप कायाचे पांढरे होतात. जीवनाला त्यांनी काही वळण लागतं असं नव्हे. असा हा चुकीचा समज असतो की म्हातारपण आल्यावर शहाणपण येईल. म्हातारपण आल्यावर म्हातारचं लागतो. शहाणपण येतं अशातला मुळीच भाग नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणि जशी आपण साधना करू, तर आपल्याला हळूहळू स्वतःलाच कळू लागेल की कसं आपल्या जीवनात प्रगती होत आहे. ह्या इंद्रिय सुखांच्या बद्दलचं आकर्षण कमी कमी होत जाईल आणि आपला जो आंतरिक आनंद, शांती वाढायला लागेल. आणि म्हणून मग आपली निर्णय घेण्याची क्षमता, ज्याच्याबद्दल हा प्रश्न होता, ती क्षमता देखील अधिक वाढू लागेल. आपला अहंकार जितका कमी होईल, तितकं आपण ह्या गोष्टी अधिक चांगल्या रीतीने समजू शकू. आपण हे सगळे अनुभवाची गोष्ट आहे की मग पुष्कळशा गोष्टी आपण करायला जातो त्या अहंकारामुळे. त्या बरोबर असतात म्हणून नव्हे, तर आपला हा अहंकार कमी झाला की मग काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे आपल्याला कळू लागतं. अधिक आपण निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात अधिक निर्माण होते. आणि हे आपण प्रत्येक व्यक्ती हे स्वतः अनुभवू शकते. प्रयत्न करून बघायचा भाग आहे हा. आणि प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण आहे ना मराठीमध्ये. प्रयत्नांती परमेश्वर, अगदी खरी म्हण आहे मित्र हो.
नक्की. तुम्हाला अं, शुभेच्छा. हो, त्यात एक छोटा एक प्रश्न होता. अं, अं, तर साधना करावी म्हणजे पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की गुरूंकडून जे मिळते त्याच्यानुसार केलं तर जास्त फायदा. आमच्या सुदैवाने अरविंदजी आम्हाला दर सोमवारी भेटतात, पण तरी असं गुरूंकडून मंत्र मिळाला किंवा असं काही घडलेलं नाही अजून. तर तशी इच्छा असली तर घडेल ते देखील. हा, तशी तीव्र इच्छा असली तर मग नक्की तसंही घडेल. हम्म आणि ते घडेपर्यंत तुम्ही परमेश्वराचं तुम्हाला आठवणारं, तुम्हाला चांगलं वाटणारं एखादं नाव, तो परमेश्वर आपला आत्मा आहे असं जाणून घेत जा. हम्म धन्यवाद. नमस्कार स्वामीजी. नमस्कार, दिव्या. नमस्कार. हा, दिव्या. हा. दिव्य माझा असा प्रश्न असेल दिव्याचा ना. नाही. हा. छोटासा. माझा असा छोटा प्रश्न असा की गृहस्थाश्रमामध्ये अध्यात्माला सेकंड प्रायोरिटी दिली जाते. इच्छा असते करण्याची, पण माहिती नाही, म्हणजे तिथे साधना कमी, नक्कीच साधना कमी पडते, पण कळत नाही मग अजून हे वाढवायचं कसं, म्हणजे आपण कायमच. असं आहे की बघा, गृहस्थाश्रमामध्ये अनेक आपल्याला कर्तव्य करायची असतात. त्याच्याबद्दलही दासबोधात फार छान मार्गदर्शन आहे बघा. की ह्या गृहस्थाश्रमात आपल्याला काय करायचं असतं, कामं करायची असतात, हो की नाही. संन्यासी लोकांना काय उद्योग नसतो, ते त्यांचं जाऊ द्या. पण गृहस्थांना किती कामं करावी लागतात. मला कोणी कोणी इकडे सांगतात, मी म्हंटल त्यांना काय 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 करत होता, आणि सांगतात ते मग मला जरा थोडं तिरक्या नजरेने बघत सांगतात, सम पीपल हॅव टू वर्क स्वामी. तर असं आहे, काम करायचं असतं गृहस्थाश्रमात, हो ना. तर तो पण आश्रम आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. गृहस्थ जीवन म्हणजे काय, गृहस्थाश्रमाचं जीवन असं नाही. आश्रम म्हणजे काय, जिथे एक डिसिप्लिन असते, एक शिस्त असते, वळण असतं, वेगळा मार्ग आहे, पण मार्ग एकाच ठिकाणी घेऊन जाणार आहे. संन्याशी ज्या मार्गाने जाईल तो मार्ग वेगळा असेल, गृहस्थाचा मार्ग वेगळा असेल, परंतु दोघांचंही अंतिम गंतव्य परमेश्वर सगळ्यांसाठी एकच आहे. संन्याशाला एक परमेश्वराची प्राप्ती होईल, गृहस्थाला दुसऱ्याची होईल असं मुळीच नाही आहे. तर म्हणून गृहस्थाश्रमात सुद्धा हा प्रयत्न करावा लागणारच असतो. श्रीरामकृष्ण सांगत की बघा, की कर्तव्य करा आपली, पण मन परमेश्वरामध्ये ठेवा. कारण संसारात महत्व कशाचं असतं, तुमच्या प्रेम वगैरे गोष्टींना काही विशेष किंमत नसते. काम ह्या गोष्टीतला महत्व जास्त असतं. समजा नवरा म्हणाला की मी तुझ्यावरती फार प्रेम करतो पण काही काम करणार नाही, ते प्रेम किती दिवस टिकेल सांगा बरं. कारण संसारामध्ये प्रेमाला तशी काही किंमत नसते, कामाला किंमत असते. तर म्हणून ज्याला प्रेमाची किंमत कोणाला आहे, परमेश्वराला आहे, त्याला काय कामाचा प्रश्न येत नाही. मी परमेश्वरासाठी इतकं केलं, अरे परमेश्वराला काय गरज पडली का तुमच्या त्या असल्या कामांची? काही नाही, तुमच्यासाठीच काम केलेलं आहे ते. परमेश्वराला काय देता येतं, आपल्याला प्रेम देता येतं. आपण काय परमेश्वराला नैवेद्य दाखवला, पुष्कळ लाडू पेढे वगैरे ठेवले, आता परमेश्वराला काय उपाशी मरत होता का? नाहीतर तुम्ही नसते दिलं तर? असं काहीच नाही आहे, ते तुमच्यासाठी तुम्ही केलेलं आहे. परमेश्वर काय घेतो त्याच्यातलं? फक्त प्रेम, भक्ती एवढंच घेतो. तर म्हणून संसारामध्ये मन ठेवायचं नाही. मन कुठे ठेवायचं? परमेश्वराच्या चरणी ठेवायचं. आणि काम संसारात करायचं, हा विचार प्रबळ केला पाहिजे. संसारामध्ये ज्याचं महत्व आहे ती गोष्ट संसाराला द्यायची.
आणि परमेश्वराकडे ज्याचं महत्व आहे ती पण तुमच्याकडे आहे. प्रेम ते कुठे द्यायचं? ते परमेश्वराला द्यायचं. हम्म तर कारण तिथे त्याची किंमत आहे. संसारात त्याची किंमत मुळीच नाही. किती जरी आपण उदो उदो केला ना तरी तिथे प्रेम वगैरे गोष्टी आपल्या नावापुरत्या असतात. तिथे किंमत असते बाबा माझ्यासाठी काय केलं. हा नुसतं प्रेम प्रेम म्हटलं मला काय आणून दिलं इतक्या वर्षांमध्ये सांग. हा हे असं होतं. कारण तिथे किंमत या गोष्टींची आहे. म्हणून श्रीरामकृष्ण सांगत की मन ईश्वर चरणी ठेवा. आपण काय उलट करतो की परमेश्वरासाठी काहीतरी करू. आता त्याला तुमच्या करण्याशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. आणि परमेश्वराला आता संसाराला मन दिलं त्याचा संसाराशी काही संबंध नाही. दोन्ही गोष्टी वाया गेल्या ना. एकदा काय आमच्याकडे एक विहिरीवरती टाकी होती आणि त्या पंप होता. ते पंप टाकीतलं पाणी संपलं की ते पंप सुरू करायचं असे. तर एकदा काय झालं की ते पाणी संपलं, पंप मी सुरू केला. चांगली ती मोटर फिरत होती, आवाज येत होता, पण एक थेंब सुद्धा पाणी शिरत नव्हतं टाकीमध्ये. तर काय झालं बरं? मग एका मेकॅनिकला बोलवलं. त्याने बघितलं 1 मिनिटामध्ये ते दुरुस्त करून पाणी सुरू झालं. म्हटलं त्याला काय झालं होतं रे? तो म्हणे की अरे ते पोल्स बदलले होते. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बदलल्यामुळे मोटर फिरत तर होती पण उलटी फिरत होती. तर तसंच आपलं हे उलट कनेक्शन झालेलं आहे. मन परमेश्वराला द्यायला पाहिजे, ते दिलं संसाराला. आणि काम करायचं आता परमेश्वरासाठी काम करू. तर ते कनेक्शन उलट झाल्यामुळे काय की शक्ती तर वाया जातेच. ते विजेचं बिल येणारच होतं. तुम्ही मोटर फिरतेच आहे, उलट्या दिशेने फिरत आहे. तर म्हणून हे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. नमस्कार नमस्कार, माझ्या शुभेच्छा. का मृणाला विचारायचंय का? हा विचारा, हात बोला. ठीक आहे माझा. स्वामीजी हा. तुमच्या तुमच्या विचारांनी मार्गदर्शनाने मला तरी असं वाटलं, सगळ्यांना असं सगळ्यांच्या तर्फे की आपल्या पाठीवरून हात फिरवल्यासारखं, अरे तुम्हाला जमेल, तुम्हाला जमणार नाही असं कसं वाटत तुमच्या मनात येतं? आपण सर्व राजभराचा अभ्यास करू, जमेल असा आपल्या सगळ्यांना दिलासा स्वामीजी आपल्या आशीर्वादाने मिळाला. त्याबद्दल मी आपले आभार मानतो, तुमचा नमस्कार करतो. आणि मी प्रार्थना म्हणतो शेवटी मिशन मध्ये म्हणता ती मी म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.